नमस्कार. मानवी जीवन ईश्वरमय व्हावे या आजच्या भागामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आजपासून आपण एक नवीन मालिका म्हणजे आपल्याला द्वैत आणि अद्वैत ह्याच्यातला भेद समजून घ्यायचा आहे आणि अद्वैत साध्य करायचं हे आपल्या सगळ्यांना आता कळालेलं आहे. परंतु ते साध्य करण्याकरता अगोदर द्वैत काय आहे आणि द्वैतात आपण कसे अडकलेलो आहोत हे समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. कारण जिथं जायचं आहे पण आत्ता कुठं आहोत, आत्ता आपण जिथं आहोत ते नक्की काय आहे. उपनिषद म्हणतात अद्वैतातच सर्वस्व आहे, अद्वैतातच आनंद आहे, द्वैतामध्ये दुःख आहे, द्वैतामध्ये अशांतता आहे. अगोदर आपण द्वैत काय आहे हे समजून घेऊया आणि मग अद्वैत ते साध्य करायचं आहे आणि ते काय केल्याने होईल ह्याच्याबद्दल उहापोह करूया. आपल्याला तर माहिती आहे द्वैत म्हणजे काय, दोन असणं. अद्वैत म्हणजे एक. दोन असणं म्हणजे एक मी आणि एक समोरची व्यक्ती किंवा मी आणि समोरची वस्तू. ज्यावेळेला समोर काहीतरी असतं त्यावेळेला ते आपल्याला हवंसं वाटतं आणि ते मिळालं नाही की आपण दुःखी होतो. इथंच सगळ्या गोष्टीची निर्मिती होती. द्वैत म्हणजे काय, दोन असणं म्हणजे जे समोर आहे त्यांनी माझ्यासाठी काहीतरी करावं किंवा ते मला मिळावं आणि नाही मिळालं की मी दुःखी होणार. म्हणून द्वैतात दुःख आहे म्हटलं आहे. आणि अद्वैतात आनंद का म्हटलं आहे. अद्वैत म्हणजे काय, एकच. मग सगळं एकच आहे म्हटल्यानंतर मिळवायचं काय आणि कुणाकडून. ज्याच्याकडून मिळवावं वाटतं तोही मीच आहे. कुणाबद्दल तक्रार करणार, तक्रारच संपुष्टात येते. म्हणून अद्वैतात आनंद आहे म्हटलं आहे. द्वैतात दुःख आहे. द्वैत म्हणजे काय म्हटलं आहे, त्याला अज्ञान म्हटलं आहे. दोन वाटणं, प्रत्यक्षात एकच आहे. ब्रह्म हे एकच सत्य आहे, जग हे मिथ्या आहे म्हटलं आहे. ह्याच्या अगोदरच्या एपिसोडमध्ये आपण हा विषय बऱ्याचदा घेतलेला आहे, परंतु आपल्याला नीट समजावा म्हणून आणखीन त्याच्यामध्ये फोड करून सांगण्याचा प्रयत्न करतो आहे. दोन आहे तिथं हव्यास आहे, अपेक्षा आहे, मोह आहे. हे सगळं मोह मायाजाळ आहे आपण असं ऐकत असतो. मायाने द्वैताची निर्मिती केली आहे. ब्रह्म हे एकच शाश्वत एक सत्य असं आहे की जेणेकरून ते एकच आहे. परंतु मायेमुळे दोन आहे असा भास होतो आहे आणि मग त्या भासातच आपलं जीवन म्हणजे जन्ममरण हे चालू राहतं आणि इच्छा अपेक्षा काही केल्या संपत नाहीत आणि अपेक्षा पूर्ण न झाल्याचं दुःख हे निरंतर चालू राहतं. द्वैत म्हणजे काय, दोन म्हणजे दुसऱ्याकडून इच्छा अपेक्षा किंवा ती वस्तू आपल्याला हवी अशी वाटणं. हे का घडतं, त्याला मागं कारण काय आहे. माया म्हटलं आहे. माया म्हणजेच मन. ते मन स्वस्थ बसत नाही. त्याला काय वाटतं की समोरच्याकडे जे काही आहे ते मला पाहिजे किंबहुना ते मला मिळालं तरच मी सुखी होईन. म्हणजे आपल्याला जे सुखी व्हायचं आहे, मन काय म्हणतं, समोरच्याकडून, समोरच्या वस्तूतून, समोरच्या व्यक्तीकडून. म्हणजे एखादी वस्तू मी घेतली तर मी सुखी होईन किंवा एखादी समोरची व्यक्ती तिनं माझं कौतुक करावं, तिनं माझं गुणगान करावं तर मी सुखी होईन. ह्या सुखाच्या भाबड्या कल्पना म्हटलं आहे मनाच्या. मग आता त्या मनाला समजून घ्यायचं आहे. रामदास स्वामींनी मनाचे श्लोक सांगितले, कारण जे काय आहे ते मनावरच आधारित आहे. कारण मनालाच वाटत असतं की मी सुखी व्हायचं आहे, परंतु सुख म्हणजे काय कळत नाही. ते कुठं आहे तर त्याचं काय अज्ञान आहे, म्हणजे मनाचं अज्ञान काय आहे, व्यक्ती वस्तू आणि विषय त्याच्यात सुख आहे असं त्याला वाटतं. म्हणून ते हुडकण्याचा प्रयत्न करतं आणि तो हुडकणं हे अंतापर्यंत चालू राहतं. म्हणजे हा सगळा द्वैताचा खेळ आहे. द्वैत म्हणजे मायाजाळ आहे. खरं म्हणजे एकच आहे पण दोन भासतं आहे. मग आता इथं प्रश्न असा येईल की दोन निर्माणच का झालं. खरं म्हणजे अद्वैत आहे. अद्वैत म्हणजे काय, एकच असणं. मग एकच राहायला पाहिजे होतं, दुसरं निर्माणच का झालं. दुसरं निर्माण होण्यामागचं कारण पहिलं काय आहे हे कळावं. अद्वैत काय आहे हे समजून घेण्यासाठी द्वैताची निर्मिती झाली आहे असं उपनिषद सांगतात. खूप समजून घेण्यासारखं आहे. मी कसा दिसतो हे बघण्याकरता मला आरशाची गरज आहे. माझं मला मी बघू शकत नाही. तसं ते उदाहरण म्हणून तसं जे अव्यक्त आहे
ते काय आहे हे समजून घेण्याकरता काहीतरी व्यक्त व्हावं लागतं, म्हणून ही प्रकृती व्यक्त झाली आहे. परंतु ती माया आहे, प्रातिभासिक आहे, प्रत्यक्षात नाही आहे, परंतु आहे असा भास होतो. त्या भासातून तो भास आहे हे समजून घेऊन त्याच्यात सत्य काय आहे हे समजून घेणं, ह्यालाच पुरुषार्थ म्हणतात. सद्गुरू खूप छान एक्सप्लेन करतात हा सगळा विषय, की आपल्याला कळायला पाहिजे की आपण इथं अडकलो आहे. कळत नाही, त्याला कारण माया आहे, मन आहे. आपण मनालाच मी म्हणतो, ह्या देहाला मी म्हणतो. प्रत्यक्षात आपण देहाला अनुभवत असतो, आपण देहाचे साक्षी असतो. आपले सगळे सद्गुरू सांगतात साक्षी भावाने जग. जीवनात जे काय घडतंय ते साक्षी नजरेने बघ, त्याचा फक्त अनुभव घे. जीवनात मिळवायचं काही नसून फक्त अनुभवायचं आहे. पण आपण मिळवण्याचा प्रयत्न करतो आणि मग दुःख वाटायला येतं. कारण जरी मिळालं तरी ते शाश्वत नाही आहे, ते टिकत नाही. कोण मिळवायचा प्रयत्न करतं आहे? मन, म्हणजे हा देह. तो टिकणार आहे का? नाही. आपल्या सगळ्यांना माहिती आहे. म्हणजे जो स्वतःच नश्वर आहे तोच अशाश्वत नश्वर गोष्टीतून काहीतरी सुखशांती समाधान हुडकतो आहे, असं हे भ्रांतिजन्य मायाजाळ आहे म्हटलं आहे. आपण शांतपणे विचार करायला लागल्यानंतर आपल्याला हे पटतं आणि समजतं. पण मन हे सगळ्या विषय वस्तूमध्ये, त्याच्यात वासना अशा काही निर्माण होतात. अनेक विषयातून मनाची जडणघडण, ज्याला आपण वृत्ती म्हणतो, अशी तयार झाली असती की ती त्याच्यातून बाहेर यायलाच तयार होत नाही. ज्यावेळेला सद्गुरू आपल्याला साधना देतात त्याच्या माध्यमातून दूषितता काढणं हाच त्यांचा विषय असतो आणि सत्य समजावून देणं. म्हणजे साधनेच्या माध्यमातून आपल्याला सत्य समजतं. सत्य समजतं म्हणजे काय? दोष जातात. दोष गेल्यानंतर काय होतं? सत्य समजायला लागतं. सत्य म्हणजे काय? हे सगळं भ्रम, मायाजाळ आहे. अद्वैत आहे पण द्वैत भासतंय. द्वैत आहे म्हणून दुःख आहे. आपल्याला विषय आता आपण समजून घेतोय की तो साक्षी, तो कसा आहे? तो अवेअरनेस, कॉन्शियसनेस, म्हणजे फक्त जाणीव मात्र आहे, अस्तित्व मात्र आहे. सच्चित आनंद, आपण असा शब्द त्याला वापरतो. सत म्हणजे अस्तित्वात असणं, चित म्हणजे ज्ञान आणि आनंद. ज्ञान म्हणजे काय? तो ज्ञान स्वरूप आहे. म्हणजे आपल्याला जे भौतिक जगाचं ज्ञान होतं बुद्धीला, ते ज्ञान नव्हे. ज्ञान स्वरूपच, मूळ ज्ञान म्हणून जे काही आहे ना, तोच तो आहे. म्हणजे ते ब्रह्म आहे, अस्तित्व आहे. ते सदा अस्तित्वात आहे. जग अस्तित्वात येतं आणि नाहीसं होतं. अस्तित्वात विचार येतो आणि मग तो अस्तित्वातून जातो. देह अस्तित्वात येतो आणि मग अस्तित्वातून जातो. आपण असं वेगवेगळ्या अँगलनी जर का विषय समजून घेतला ना तर मुळापर्यंत सहज जाऊ शकतो. अस्तित्व हे एकच सत्य आहे, ते अद्वैत आहे, ते ब्रह्म आहे. कायम सदा साक्षी असं असलेलं जे तत्व आहे ना, तिथपर्यंत आपल्याला जायचं आहे. किंबहुना तेच आपण आहोत हे आपल्याला समजून घ्यायचं आहे. पण आता द्वैतात अडकलेलं असल्यामुळे आपल्याला ते लगेच लक्षात येत नाही. असं कसं? असं आपण म्हणतो मी हा देह आहे आणि या देह माध्यमाने मी जगाचा अनुभव घेतो आहे आणि जगातून मला अनेक गोष्टी मिळवायच्या आहेत. जगाने मला सुखी करावं असं मला वाटतं आहे. मग हे वाटणं म्हणजे काय आणि का वाटतं आहे? आणि सुख म्हणजे नक्की काय? आनंदी प्रत्येकाला व्हायचं आहे. आपण प्रत्येक विषय वस्तूमधून आनंद मिळवायचा प्रयत्न करतो. का? कारण आतमध्ये तो आनंद स्वरूप आहे म्हणून. म्हणजे इथं आपण बारकाईनं आपण जर का चिंतन मनन करून जर का हा विषय समजून घ्यायला लागलो तर आपल्याला समजायला लागेल की जे विषय आहेत त्याच्यात तो आहे म्हणजे आनंद, कारण तो त्याच्यातनंच निर्माण झालेला आहे म्हणून त्याचा अंश त्याच्यात आहे. मग आपल्याला अंश मिळवायचा आहे का आपणच सदा सुखी व्हायचं आहे, आपणच सच्चिदानंद अवस्थेला जायचं आहे जे सत्य आहे? कारण अनुभवणारा तोच आहे, त्याच्याशिवाय अनुभवच साध्य होत नाही. जे ब्रह्म आहे त्याच्याशिवाय अनुभवच साध्य होत नाही. आपण तिथपर्यंत आता आलेलो आहोत. विषय अनेक आपण समजून घेत आहोत. जे नव्याने आज हा एपिसोड बघत असतील त्यांनी ह्याच्या अगोदरचे विषय ऐकावेत की जेणेकरून सच्चिदानंद ही अवस्था ही आपल्या सगळ्यांचीच आहे, त्याचं थोडं आपल्याला माहिती व्हायला लागेल. तो आतमध्ये आहे म्हणूनच आपल्याला जिवंतपणाची जाणीव, म्हणजे आपण जिवंत आहोत म्हणजेच तो आत आहे. कारण त्याचं प्रतिबिंब ह्या माइंडवर पडल्यामुळे
माइंडला जग अनुभवता येतं आहे, परंतु ज्याचं पडलेलं आहे ते ब्रह्म आहे. आपण स्केचवर ह्याच्या अगोदर हा विषय घेतलेला आहे की प्रतिबिंबित अवस्था असल्यामुळे तिथं अहंकार नकळतपणे निर्माण होतो माइंडच्या ठिकाणी. कारण माइंडलाच कळत नाही मला कळतं आहे हे कुणामुळे. प्रश्न तिथंच येतो पुन्हा. आपण म्हणून ह्या विषयाचं कायम चिंतन मनन करायचं. मला जे कळतं आहे म्हणतो आपण, भले कुठलाही तो विषय असू दे, तो कुणामुळे कळतो आहे ह्याचा आपण कधीच विचार करत नाही. हे मी हुशार आहे मला कळतं, तो अहंकार आहे. सद्गुरू म्हणतात हेच तर समजून घ्यायचं आहे. हा जो द्वैत भाव आहे ना, हा जर का आटला तर अद्वैत सहज साध्य होईल. मग त्याच्याकरता थोडं चिंतन मनन आणि थोडं विषय आपल्याला जर का कळाला, त्याच्याकरता इच्छा आपल्यामध्ये असायला पाहिजे की मला हे समजूनच घ्यायचं आहे, मुळापर्यंत जायचं आहे. आपल्याला आनंद स्वरूप व्हायचं आहे, आपल्याला परमनंट काहीतरी पाहिजे. आपण आता व्यवहारात म्हणतो की मला एक कायम टिकणारी अशी वस्तू पाहिजे. प्रत्येक मनुष्य म्हणत असतो मला लगेच खराब होणारी वस्तू मी बाजारात विकत आणायला जाईन का? नाही. आपण त्या दुकानदाराला म्हणतो टिकणारी वस्तू दे बाबा, भरपूर टिकायला पाहिजे. असं का म्हणतो? कारण टिकणारं काहीतरी आतमध्ये जागृत आहे म्हणून आपण टिकणारी वस्तू मागत असतो. हेच आपल्याला कळत नाही. आणि त्याच्यातून आनंद मिळवायचा आहे. का आनंद मिळवायचा आहे? कारण आनंद स्वरूप आतमध्ये आत्मा आहे, ते ब्रह्म आहे, म्हणूनच आनंद मिळवावा असं वाटतो आहे. म्हणजे जगातल्या कुठल्याही वस्तू विषयामध्ये व्यक्तीमध्ये आपण आनंद मिळवायचा प्रयत्न करतो, त्याच्या मागं कारण आत आपण आनंद स्वरूपच आहोत, परंतु तो आत आहे हे कळत नाही, म्हणून आपण त्याला बाहेर हुडकतो. तिथंच हे मायाजाळ, जी काय माया आहे ना, जिथं द्वैत जे निर्माण होतं ना, तिथं आपण अडकतो. आपण कायम बाहेर हुडकतो. सद्गुरू म्हणतात आत उतर, आतमध्ये तो आहे. उपनिषद म्हणतात हे सगळं तू ज्ञान करून घे. ह्याचं तू रोज 24 तास अनुभव घेत असतोस. तू अनुभव घेतोयस, कशातून घेतोयस अनुभव? कोण तुला अनुभव देतं आहे? आपण म्हणतो डोळ्यांनी आपण हे जग बघतो. डोळे बघतात का? मग थोडा आपण हुशार असतो. आपण म्हणतो नाही डोळ्याने मी आत बघत असतो. मग आत म्हणजे काय? तिथं कसं कळतं एखादी वस्तू मी बघितलेली कुणामुळे कळती? तिथंच ते अस्तित्व साक्षी आत्मा ज्ञानस्वरूप आहे मूळ, त्याच्यामुळे आपल्याला ज्ञान होतं. मग आता देहाच्या वृत्तीप्रमाणे देह वेगवेगळ्या विषयाधीन होत असतो. म्हणजे मन, आपण म्हणतो ना प्रत्येकाची त्याची वृत्ती बरोबर नाही. एखाद्याची वृत्ती चांगली आहे, मग चांगलं असणं आणि वाईट असणं हे सगळं द्वैताचेच खेळ आहे ते. मग एखादा चांगल्या विषयाचं मागं लागतो, एखादा वाईट विषयाचं मागं लागतो, त्याची ती वृत्ती असती. वृत्ती कशी निर्माण होती? जगातील अनुभवामुळे. कारण द्वैताचा खेळ आहे. द्वैतामध्ये मला एक प्रामाणिकपणे मी काम करतो, त्यावेळेला एखादी गोष्ट मिळत नाही म्हटलं की मी अप्रामाणिक नकळतपणे होऊन जातो. आपण म्हणतो ती समाजाची रीत आहे. सहज मिळत नाही, मग वाममार्ग. नकळतपणे आपण नको असलेल्या विषयात ओढले जातो, कारण अज्ञान आहे. आपल्याला मिळत नाही त्याचं कारण आपण समजून घेत नाही. ह्याच्यात कितीतरी गोष्टी समजून घेण्यासारख्या आहेत. आपल्या जन्मप्रवृत्ती, आपण जन्मप्रवृत्ती, मृत्यू, आपण अनेक विषय घेतलेले आहेत. जन्माचं जे कारण आहे तेच मुळात अज्ञान आहे. आपल्याला सत्य समजून घ्यायचं आहे म्हणून आपला जन्म झालेला नाही आहे. तर आपल्याला सुख पाहिजे, एखादी इच्छा अपेक्षा जी अपूर्ण राहिली ती पूर्ण करायची आहे म्हणून जन्म झालेला आहे. ते केवढं मोठं अज्ञान आहे. सद्गुरू म्हणतात ह्या जन्मात तरी हे समजून घ्या की नक्की जन्म कशासाठी आहे, परमेश्वरांनी सृष्टीची निर्मिती का केली आहे. अनुभव घे, त्याच्यात आनंद आहे. तो आनंद आतच आहे, तोच निर्माण करतोय आणि तोच अनुभव घेतोय. हा विषय कायम लक्षात ठेवा. आतमध्ये साक्षी तोच आहे ज्यांनी ह्या विश्वाची निर्मिती केली आणि तो सर्वत्र आहे. कारण त्याचीच निर्मिती असल्यामुळे तो सगळ्यामध्ये आहे. तो विखुरलेला आहे, तो कणाकणात अंश स्वरूपात आहे. परंतु त्याचा आनंद घ्यायचा की बघा किती विविधता आहे. आपण सृष्टी बघायला गेल्यानंतर सृष्टीत किती विविधता आहे. फळं किती प्रकारची आहेत, फुलं किती प्रकारची आहेत, किती प्रकारचे रंग आहेत. मग जर का अशा स्वरूपात आपण त्याच्यातला आनंद टिपायचा ठरवला तर आपण आनंदाने राहू शकतो. पण नाही, ते मन आहे, तिथं माया आहे. समोरच्याकडे जे काही आहे त्याच्यापेक्षा मला जास्ती पाहिजे. अहंकार आहे. मला सगळ्यांनी श्रेष्ठ म्हटलं पाहिजे. मग इथंच सगळ्या गोष्टी इथं गडबड होती आणि कळतपणे अहंकार वाढीच लागतो आणि आपण ह्या षड्विकाराच्या आहारी जाऊन नको असलेलं जीवन आवाहनित करत असतो. असं सद्गुरू सांगतात. किती समजून घेण्यासारखं आहे.
काय समजून घेण्यासाठी मनुष्य जन्म आहे? जे अव्यक्त आहे ते व्यक्त किती प्रकारे झालेलं आहे, बस एवढंच आहे. अव्यक्त कोण आहे? मीच आहे, आतमध्ये साक्षी ब्रह्म. व्यक्त काय आहे? ही सारी सृष्टी आहे. परंतु ती माया आहे, म्हणजे ती प्रातिभासिक आहे. फक्त त्याचा अनुभव घ्यायचा आहे. ते खरं मानून त्याला हात लावला तर त्यात अडकतो आपण. जसं आपण काही सिनेमात आपल्याला दाखवतात की तू फक्त ते बघायचं, आत गेलास तर तू अडकलास, परत बाहेर येऊ शकत नाहीस. तसं आपण ह्या मायाजाळामध्ये कारण नसताना अडकतो आणि मग फिरत राहतो. म्हणजे ह्या द्वैतात एकदा आपण अडकलं की मग खूप अवघड बाहेर यायला वाटतं. प्रत्यक्षात ते अवघड नाही आहे. म्हणूनच सद्गुरू आपल्या जीवनात येतात आणि आपल्यासारख्या पामरांना, आपण जे अडकलेलो आहोत, आपल्याला कळतच नाही आपण अडकलो आहे. आपल्याला एवढं कळतं की मला जगातून सुख मिळवायचं, जगाने मला सुखी करावं. अरे पण ते करू शकणार नाही आहे, ते होऊ पण शकणार नाही. कारण सत्य काय आहे हे तुला कळालेलं नाही आहे. ते ज्या दिवशी कळेल त्या दिवशी सत्य म्हणजे सच्चित आनंद, जो आत्मा ब्रह्म आहे तो तूच आहेस हे कळेल. आणि मग जगाकडून काय मिळवायसारखं शिल्लकच राहत नाही. आता अजून जगाकडून बरंच काही मिळवायचं आहे असं आपल्याला वाटतं. पण सद्गुरूंना वाटतं का? नाही. कारण सद्गुरूंना सत्य कळलेलं असतं. आपले जे संत, त्यांनी जे सगळं तत्त्वज्ञान सांगितलं हेच सांगितलं, ते कायम आनंद स्वरूपातच असतात. कारण त्यांना माहिती असतं जे व्यक्त झालेलं आहे तेही मीच आहे. मीच आनंद स्वरूप ह्या जगात वेगवेगळ्या वस्तू विषयामध्ये मी असं व्यक्त झालेलो आहे. त्याच्यातून मिळवायचं काही नाही, त्याचा फक्त अनुभव घ्यायचा आहे. मग अनुभव घेतला तर मग फक्त आनंद आहे. परंतु त्याच्यात जर का गुंतलो तर मग कुंथायची वेळ येते. सद्गुरू खूप समजावून सांगायचा प्रयत्न करतात वेगवेगळ्या पद्धतीनं. उपनिषदं आपल्याला खूप वेगवेगळ्या पॉइंटर्सनी, जागृत स्वप्न सुषुप्ती आपण विषय घेतलेला याच्या अगोदर. स्वप्नात आपल्याला ते जग सगळं खरं वाटत असतं. जागं झाल्यावर कळतं की अरे स्वप्न होतं, ते कुठं निर्माण झालं, कुणी केलं, त्याच्यात आपण होतो, असे कसे काय होतो, ते खरं कसं वाटत होतं. उपनिषद म्हणतात हे सुद्धा तसंच आहे, तुला कारण नसताना खरं वाटतंय. या स्वप्नातून जागा हो, म्हणजे स्वतःचं निजधाम, स्वतः कोण आहे हे समजून घे. तू स्वतःच साक्षी आत्मा ब्रह्म आहेस हे समजून घे सद्गुरूंच्याकडून. समजत नाही हो, समजत नसेल तर मग त्यांनीच सिद्ध केलेली साधना कर की जेणेकरून चित्तशुद्धी होईल. चित्तशुद्धी झाल्यानंतर सगळं एकच आहे असं लक्षात येईल, म्हणजे अद्वैत साध्य होईल. आता सध्या द्वैत आहे, द्वैतात अडकलो आहे, ते कळत नाही आहे. मग साधनेच्या माध्यमातून देहशुद्धीकरण जसं व्हायला लागेल, कोशांचा जसजसा विकास होत जाईल तसतसं आपल्याला स्पष्टता येत जाईल की मला मिळवायचं काहीच नसून माझ्याकडे जे आहे ते मला समजून घ्यायचं आहे. मला जगातून काही मिळवायचं नसून मी कोण आहे हे समजून घ्यायचं आहे. त्याच्याकरताच मनुष्य जन्म आहे. परंतु ते कळस तोपर्यंत रिपिटेशन आहे. रिपिटेशन म्हणजेच पुनर्जन्म, रिकार्नेशन. सत्य समजोस तोपर्यंत पुन्हा जन्म आहे. मग ते सत्य आपल्याला समजावं म्हणून सद्गुरू आपल्या जीवनात येत असतात आणि आपल्याला मार्गदर्शन करतात. आता त्यांनी सांगितलेलं समजून घ्यायचं आपल्या हातात आहे. आपण शांतपणे समजून घ्यायचं ठरवलं, सद्गुरू सदोदित आपल्याला मदत करायला तयार असतात. तुला सत्य समजून घ्यायचं ना, चल. पण चल म्हणजे 2 मिनटात समजणार नाही आहे, त्याच्याकरता साधना करावी लागेल. समजून घेऊन दोष घालवावे लागतील. आता एखादी वस्तू दिली आहे, तो आरसा आहे म्हणून सांगितलं, पण आरसा कुठल्याच अँगलने वाटत नाही, मग त्याला घासून स्वच्छ करावं लागेल ना. कधीपर्यंत आपलं प्रतिबिंब स्पष्ट दिसेस तोवर तो वेगवेगळ्या साबणाने वेगवेगळे त्याच्यावर जी काही पुटं चढली आहेत ती स्वच्छ करावी लागणार आहेत. किती वेळ लागेल सांगता येत नाही. किती तो अस्वच्छ आहे त्याच्यावर अवलंबून आहे. पण आपण प्रयत्न करायचा, प्रयत्नांती परमेश्वर सांगितलं आहे. आणि आपला प्रयत्न जर का खरोखर मनापासून असेल तर सद्गुरू आपल्याला 100% मदत करतात की मग तो एकदा आरसा स्वच्छ झाला की मग आपलं प्रतिबिंब त्यात दिसतं. आपलं प्रतिबिंब बघणं म्हणजेच ते ब्रह्म, तेच सगळीकडे आहे हे कळणं. असं हे सगळं खूप इंटरेस्टिंग आहे. फक्त आपली इच्छाशक्ती त्याला कारणीभूत आहे समजण्याकरता. तर आपल्याला हे सगळं समजावं म्हणून मी सोप्या पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न करतो आहे. आजचा भाग आपण इथं थांबवूया आणि आपण चिंतन मनन करूया की जेणेकरून आपल्याला अद्वैतात जायचं आहे. आता अद्वैत साध्य सहज होणार नाही, म्हणून द्वैत काय आहे हे समजलं तर अद्वैताचा मार्ग मोकळा होईल म्हणून सांगण्याचा हा प्रयत्न.
नमस्कार.